तर भावांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज चाललोय मी लायब्ररीत. तसं मी रोजच जात असतो. अच्छा. म्हणजे एखाद दिवस बुडवतो, पण त्याचं काय तेवढं तर सगळीकडे चालत असते. मग पटापट लिफ्ट मधून खाली गेलो आणि निघालो लायब्ररीकडं. आपला ब्लॉग काढत काढत आसपासची लोक तोंडाकडे बघत होते. म्हणली असतील ही येड व्हिडिओ काढत कुठं चाललंय, पण त्यांच्याकडे नाही दिलं ध्यान आणि आपलं निघालो ब्लॉग काढत. जाता जाता म्हणलं काहीतरी नाश्ता करून जावं. मग गेलो आपल्या बडीच्या दुकानावर. तसं त्याच्या दुकानाचं नाव बडी नाहीये, फक्त तो सारखा बडी 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 करत असतो, त्यामुळे त्याला सगळ्या लोकांनी आता बडीच म्हणायला चालू केलंय. तर तिथं नाश्ताही केला आणि परत गेलो लायब्ररीत गेलो तर बाहेर लायब्ररी मोकळीच, तिथं कोणच नाही. आता सध्या तर पेपर नाही चालू, त्यामुळे कोणच नाही लायब्ररीत. नाही तर जेव्हा पेपर चालू असतात तेव्हा बाई बसायला सुद्धा जागा राहत नाही. जाऊद्या म्हणलं, चांगलंच आहे, मोकळी आहे ती. परत गेलो आपल्या गड्यांपासून बसलो तिथं आणि बसलोच होतो. 1-2 प्रॅक्टिकल लिहिलीच होती. तोपर्यंत ही गडी म्हणलं आता जायचंय चहा प्यायला. यांना झाली ती चहाची तलब. आता म्हणलं चला बाई, आता काय करू तर शकत नाही. मग गेलो परत चहा प्यायला. जाता जाता गडी माझा चॅनल युट्यूबवर सर्च करत होतं, पण यायनच झालाय की राव. त्यांना म्हणलं कसा यायचा राव, कोणी सबस्क्राईबच तर केलं नाही. तर फटाफट सबस्क्राईब करा बा म्हणलं. मग गेलो तिथं चहा पी घेतला. परत तोपर्यंत ही दोघं गेली होती नाश्ता करायला, कारण ह्यांनी नाश्ता पण केला नव्हता. मग आम्ही चहाही घेतला. आमचा चहाही पिऊन झाला तर ह्या दोघांचं व्हायनाच झालंय. आम्ही आलो मग तिथनं निघून परत लायब्ररीत, आणि लायब्ररीत आल्यावर परत बसलो लिहित. मग थोड्या वेळ लिहिलं. मग आला मला कंटाळा. मग म्हणलं आपल्याच्यानं काय बसणं व्हायचं नाही, चला रूमवर. मग निघालो परत रूमवर तिथनं. तर भावांनो, आजच्या ब्लॉग मध्ये एवढं. तर भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.